Welcome to all BSc first year student. The next topic is the digestive gland. Digestive glands मध्ये बघा इम्पॉर्टंट टॉपिक आहे फॉर द 4 मार्क्स. डायजेस्टिव्ह ग्लँडमध्ये बाजूलाची फिगर्स दिलेली आहे 4.16 त्याच्यामध्ये त्याचं डिस्क्रिप्शन्स आहे. Associated with digestive gland, associated with the alimentary canal, the digestive gland are salivary gland and hepatic cassia. काय म्हटलेलं आहे? hepatic cassia. जे डायजेस्टिव्ह ग्लँड आहे ते असोसिएटेड कशासोबत आहे? ॲलिमेंटरी कॅनल. आणि डायजेस्टिव्ह ग्लँड जे असतात आर द सॅलिव्हरी ग्लँड्स, त्याला काय म्हणतात? सॅलिव्हरी ग्लँड्स अँड हिपॅटिक कॅसिया. ओके, सो फर्स्ट इज द सॅलिव्हरी ग्लँड. लेबलिंगसुद्धा दिलेली आहे बिलोमध्ये सॅलिव्हरी ग्लँडची. फिगर ऑब्झर्व करा, मी डिस्क्राईब करते तुम्हाला. देन सॅलिव्हरी ग्लँडमध्ये बघा देअर आर अ पेअर ऑफ डिफ्यूज व्हाईटिश सॅलिव्हरी ग्लँड. कसे राहतात? पेअरमध्ये आहे, दिसतं फिगरमध्ये बघा, पेअरमध्ये प्रेझेंट आहे आणि व्हाईट इज सॅलिव्हरी ग्लँड आहे. वन ऑन आयदर साईड ऑफ द क्रॉप इन द थोरॅक्समध्ये. म्हणजे पेअरमध्ये प्रेझेंट असतात व्हाईट इज सॅलिव्हरी ग्लँड आणि वन ऑन आयदर साईड ऑफ द क्रॉप, आयदर साईड ऑफ द क्रॉपमध्ये प्रेझेंट आहे इन द थोरॅक्समध्ये. ईच ग्लँड हॅज 2 ब्रांचिंग ग्लॅन्युलर पार्ट्स हुज डक्ट फ्रॉम अ कॉमन ग्लॅन्युलर डक्ट. काय फॉर्म करतात ते? ग्लॅन्युलर डक्ट. ओके, बिटवीन 2 ब्रांचेस ऑफ ग्लँड लाईज अ थिन वॉल सॅक लाईक अ रिझर्वर. म्हणजे ज्या त्या ठिकाणी 2 ब्रांचेस आहे त्या 2 ब्रांचेस ज्या आहे ऑफ ईच ग्लँडच्या त्या ठिकाणी काय प्रेझेंट असते? एक थिन वॉल्ड सॅक, त्याला काय म्हणतात? रिझर्वर. ओके, द डक्ट ऑफ बोथ द रिझर्वर युनिट टू फॉर्म द कॉमन रिझर्वर डक्ट विच ओपन्स इन टू द हायपोफॅरिंग्स. हे या ठिकाणी जे रिझर्वर कॉमन डक्ट आहे, जे कॉमन रिझर्वर डक्ट आहे ते कशामध्ये ओपन होतात? बोथ द रिझर्वर, दोन्ही जे रिझर्वर युनिट्स आहे ते कशामध्ये ओपन होतात? कॉमन रिझर्वर जे असते कॉमन रिझर्वर डक्ट ओपन होतात हायपोफॅरिंग्समध्ये. म्हणजे ते बोथ ते रिझर्वर राहतील ते कशामध्ये ओपन होतात? ओपन इन टू द हायपोफॅरिंग्स. द कॉमन ग्लॅन्युलर डक्ट्स ओपन इन टू द कॉमन रिझर्वर डक्ट. कॉमन ग्लॅन्युलर डक्ट असल्यामुळे ते कशामध्ये ओपन होतात? त्या ठिकाणी कॉमन रिझर्वर डक्टमध्ये. पुन्हा एकदा रिपीट करते बघा. देअर आर अ पेअर ऑफ डिफ्यूज व्हाईटिश सॅलिव्हरी ग्लँड. कशा आहे? पेअरमध्ये आणि व्हाईटिश सॅलिव्हरी ग्लँड आहे. कुठे प्रेझेंट असते? क्रॉप इन द थोरॅक्समध्ये. त्या ठिकाणी ग्लँड जे ईच ग्लँड जे असते 2 ब्रांचिंग ग्लॅन्युलर पार्ट्स फॉर्म करते and whose part form a common glandular duct. त्याला काय म्हणतात? कॉमन ग्लॅन्युलर डक्ट. लेबलिंगसुद्धा दिलेली आहे कॉमन डक्ट किंवा कॉमन ग्लँड्स. ओके, बिटवीन 2 ब्रांचेस कॉमन ग्लॅन्युलर डक्ट जे आहे तुम्हाला वरती अप्परमध्ये लेबलिंग दिसणार. नेक्स्ट पॉईंट आहे बिटवीन 2 ब्रांचेस ऑफ ईच ग्लँड लाईज अ थिन वॉल. म्हणजे 2 ब्रांचेस जे आहे त्या ठिकाणी काय प्रेझेंट असते? थिन वॉल्ड सॅक, त्याला काय म्हणतात? रिझर्वर. आणि हे जे रिझर्वर असतात ते कशामध्ये ओपन होतात? पर्टिक्युलरली कॉमन रिझर्वर डक्ट जे असतात ते कशामध्ये ओपन होतात? हायपोफॅरिंग्समध्ये. अँड कॉमन ग्लॅन्युलर डक्ट जे आहे ते ओपन होतात कॉमन रिझर्वर डक्टमध्ये. ओके, कशामध्ये ओपन होतात? कॉमन रिझर्वर डक्टमध्ये. देन नेक्स्ट पॉईंट इज द ईच ग्लँड कन्सिस्ट ऑफ सेव्हरल सिक्रेटिंग ॲसिनी ऑर लोब्यूल्स इन द ग्रेप लाईक क्लस्टर अँड कनेक्टेड टुगेदर बाय फाईन ट्युब्यूल्स. म्हणजे ईच ग्लँड जे असतात कन्सिस्ट करते सेवर सिक्रेटिंग ॲसिनी ऑर लोब्यूल्स इन अ ग्रेप लाईक. जसे ग्रेप्स असतात त्या ठिकाणी त्याचं स्ट्रक्चर राहते ग्लँडमध्ये. ग्रेप लाईक क्लस्टर्स असतात कनेक्टेड टुगेदर बाय अ फाईन ट्युब्यूल्स. कशाने कनेक्टेड असतात? फाईन ट्युब्यूल्सने. 2 टाईप्स ऑफ द सेल्स फाउंड इन ॲसिनी. फर्स्ट इज द झायमोजेनिक सेल्स अँड डक्ट्युली कंटेनिंग सेल्स. 2 सेल्स आहे. 2 टाईप्स ऑफ सेल्स असतात फाउंड होतात ॲसिनीमध्ये. पहिलं जे अंडरलाईन करा झायमोजेनिक सेल्स आणि दुसरं जे असतात ते आहे डक्ट्युली कंटेनिंग सेल्स. ओके, बोथ टाईप्स ऑफ सेल्स सिक्रेट ॲलिवा. काय सिक्रेट करतात ते? ॲलिवा. अंडरलाईन द वर्ड ॲलिवा विच कंटेन एन्झाईम झायमेज अँड म्युकॉइड सबस्टन्स. इंटरकॅलरी डक्ट फ्रॉम द व्हेरियस ॲसिनी जॉईन each other and connected to the reservoir where the saliva is stored. म्हणजे जे काही इंटरकॅलरी डक्ट असतात फ्रॉम द ॲसिनी जे असतात जॉईन असतात इच अदर अँड ते कनेक्टेड असतात टू द रिझर्वर आणि त्या ठिकाणी काय असते? सलायवा जो असतो तो स्टोअर्ड राहतो. ओके, द नेक्स्ट पॉईंट इज द हिपॅटिक कॅसिया. हिपॅटिक कॅसियामध्ये डिस्क्रिप्शन बघा. दीज आर 7-8 फिंगर लाईक हॉलो ट्यूब ending mildly and open into the midgut. हिपॅटिक कॅसिया जी असते 7 to 8 फिंगर लाईक
हॉलो ट्यूब राहते आणि एंडिंग बाइंडली होते आणि ओपन कशामध्ये होते, पर्टिक्युलरली मिडगटमध्ये. ओके. देन हिपॅटिक कॅसिया जी आहे ती लेबलिंग जी आहे तुम्हाला या फिगरमध्ये दिसेल 4.14मध्ये हिपॅटिक कॅसिया. ओके. देन नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये पुन्हा बघा, हिपॅटिक कॅसिया दीज आर 7-8 फिंगर लाईक हॉलो ट्यूब एंडिंग बाइंडली अँड ओपन इन टू द मिडगटमध्ये. तुम्हाला 4.14 नंबरच्या फिगरमध्ये दिसेल ऑन पेज नंबर 1.103. फिगर नंबर 4.14 ऑन पेज नंबर 103 हिपॅटिक कॅसिया. ते सिक्रेट डायजेस्टिव्ह एन्झाईम. ते काय सिक्रेट करतात, डायजेस्टिव्ह एन्झाईम. So now in this lecture this topic completed. Thank you.